मंडळी नमस्कार. लयबारी कुकिंग चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज मी बनवणार आहे हैदराबादी दम मटन. मंडळी ही रेसिपी एकदम भारी बनते, एकदम टेस्टी बनते, कारण यामध्ये बरेचसे मसाले जातात, ड्राय फ्रुट्स वगैरे जातात आणि आपण नॉर्मली दम बिर्याणीला दम जसं देतो त्या पद्धतीने हे मटन शिजवलं जातं. या रेसिपीमध्ये मटनला खूप वेळ मसाल्यामध्ये दम दिल्यामुळे ना याला एक वेगळीच टेस्ट येते. ही रेसिपी बनवायला पण एकदम सोपी आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देतो, म्हणजे तुम्ही रेसिपी इझिली बनवू शकाल तुमच्या घरी. चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया. हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. सगळ्यात आधी आपल्याला काही मसाले आणि ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी एक पॅन चांगल्या प्रकारे तापून घेतोय. पॅन चांगला तापला की त्यामध्ये 30 ते 35 बदाम टाकून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर अर्धी वाटी तुकडा काजू टाकतोय. काजू आणि बदामाला थोडासा सोनेरी कलर येईपर्यंत चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे. हे बघा मंडळी, आता ड्रायफ्रूटचा कलर थोडासा चेंज होतोय. ऑलमोस्ट आपण 3-1 मिनिट भाजून घेतलेले आहेत. एवढंच आता बस आहे. पुढे अजून बरेच मसाले यामध्ये टाकायचे आहेत, त्याच्याबरोबर पण हे ड्रायफ्रूट चांगले अजून भाजले जातील. आता मी यामध्ये 4 बॅडगी मिरची टाकून घेतो. हे अशा प्रकारे तोडून घेतो, म्हणजे चमच्याने हलवायला इझी जाईल. आता यामध्ये 2 ते 3 इंच दालचिनी, 2 चक्री फूल, 1 मोठी इलायची म्हणजे काळी इलायची, 1 किंवा 2 जावित्रीचं फूल, हे सगळे आता मोठमोठे मसाले टाकून घेतलेले आहेत. यांना थोडंसं आधी भाजून घेऊयात, म्हणजे 1 ते 1.5 मिनिटापर्यंत चांगलं भाजून घेऊया. याच्यानंतर बारीक मसाले टाकून घ्यायचे. त्यामध्ये बारीक मसाले पटकन भाजून जातात, मोठे मसाल्यांना थोडासा वेळ लागतो, म्हणून आपण आधी मोठे मसाले भाजून घेतोय. मंडळी, आता 1.5 मिनिट होऊन गेलेलं आहे. मसाले चांगले भाजले गेलेले आहेत. आता यामध्ये 15 ते 20 काळी मिरी टाकतोय, 10 लवंग, 1 जायपत्री, 1 चमचा सोफ, आता पाव वाटी खसखस टाकतोय. आता सगळे बारीक मसाले टाकून घेतलेले आहेत. आता गॅस एकदम मंद आचेवरती ठेवायचा आणि एक 2 ते 3 मिनिटासाठी सगळे मसाले चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे. हे बघा मंडळी, 2 ते 2.5 मिनिट झालेले आहे. बारीक मसाले पण चांगल्या प्रकारे भाजले गेलेले आहेत. हा बघा, खसखस पण चांगल्या प्रकारे भाजला गेलेला आहे, त्याचा कलर चेंज झालेला आहे. आता मंडळी, आता यामध्ये 1.5 वाटी सुक्या खोबऱ्याचा पावडर टाकतोय. हा सुक्या खोबऱ्याचा पावडर तुम्हाला दुकानामध्ये भेटून जाईल. जर समजा दुकानामध्ये तुम्हाला हे नाही भेटलं तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचा किस करून टाकू शकता. आता खोबऱ्याला पण चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे, म्हणजे खोबऱ्याचा कलर सोनेरी होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता खोबऱ्याला भाजता भाजता ऑलमोस्ट 1.5 मिनिट होऊन गेलेलं आहे. खोबऱ्याचा कलर पण थोडासा चेंज होतोय. अजून एक अर्धा मिनिट आपण भाजून घेऊया. हे बघा मंडळी, खोबऱ्याचा कलर पण आता चेंज झालेला आहे, चांगला भाजला गेलेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हा जो मसाला आहे थंड करायला ठेवून घेऊया. मसाला थंड झाला की त्याचा पेस्ट करून घ्यायचा आहे. मगाशी परतून घेतलेला मसाला थंड करायला ठेवलेला आहे. आता आपण कांदा तळून घेतोय. त्यासाठी पॅनमध्ये 15-20 चमचे तेल घेतोय. तेल चांगलं तापून घ्यायचं आहे. मंडळी, तेल पण आता चांगल्या प्रकारे तापलेलं आहे. आता यामध्ये लांब लांब कापलेला कांदा टाकून घेऊया. हे ऑलमोस्ट 2.5 ते 3 वाटी कांदे आहेत, म्हणजे 4 मीडियम साईज कांदे. आता यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घेतो. मिठामुळे कांद्यातलं पाणी सुटायला चालू होईल आणि कांदा लवकर नरम पडेल, म्हणजे कांदा लवकर भाजला जाईल. हे बघा मंडळी, ऑलमोस्ट 5 मिनिट झालेले आहेत. कांद्याचा आता कलर चेंज व्हायला चालू झालेला आहे. तुम्हाला असं चमच्याने कंटिन्युअसली हलवत राहावं लागेल, म्हणजे कांदा सगळीकडून चांगल्या प्रकारे आणि एकसारखा तळला जाईल. हे बघा मंडळी, कांदा तळून झालेला आहे. कलर एकदम छान असा आलेला आहे. याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया. हे बघा मंडळी, प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि थंड केलेले आहे. किती कुरकुरीत झालेला आहे बघा हा कांदा, आणि कलर पण एकदम परफेक्ट असा आलेला आहे. आता आपल्याला मसाला बारीक करून घ्यायचा आहे, जो आपण भाजून घेतला होता ड्रायवाला मसाला. हा सगळा मसाला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतोय आणि त्याचबरोबर फ्राय केलेला कांदा पण टाकून घ्यायचा आहे. फ्राय केलेला कांदा फक्त 30% ठेवून घ्यायचा आहे. नंतर तो आपल्याला मटनच्या मॅरिनेशनमध्ये वापरायचा आहे आणि बाकी सगळा पेस्ट करून घ्यायचा आहे. हे बघा मंडळी, आपण मसाल्याचा पेस्ट करून घेतलेला आहे. एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपल्याला मटणाला मॅरिनेशन करून घ्यायचं आहे. इथं मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. आता यामध्ये 1 चमचा मीठ, पाव ते अर्धा चमचा हळद, 1 चमचा बॅडगी मिरचीची पावडर, अर्धा चमचा जिरे किंवा तुम्ही जिऱ्याची पावडर टाकली तरी चालेल, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 1 चमचा मटण मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा साखर, चिमूटभर वेलचीची पावडर
आता आपला बारीक केलेला सगळा मसाला टाकून घ्यायचा आहे. आता यामध्ये बारीक केलेली कोथिंबीर आणि पुदिना टाकून घेतोय. आता यामध्ये कस्तुरी मेथी ॲड करून घेतो. दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये असं घासून घ्या, म्हणजे कस्तुरी मेथी बारीक पण होईल आणि त्याचा सुगंध पण सुटायला चालू होईल. आता यामध्ये फ्राय केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा टाकताना असा त्याचा चुरा करून टाका, म्हणजे मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होऊन जाईल. आता यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. एक 10 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. मगाशी कांदा तळून राहिलेला तेलच वापरतोय, तोच तेल वापरला तरी चालेल. मंडळी, आता हा मटण आणि मसाला सगळा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. मटण आणि मसाला चांगला एकजीव झाला पाहिजे. मटण आणि मसाला चांगल्या प्रकारे मिक्स करून झाला की आता त्याला कमीत कमी 2 तासासाठी मॅरिनेट व्हायला ठेवून द्यायचं आहे. हे बघा मंडळी, कमीत कमी 2 तास मॅरिनेट करून झालेले. आता मला वाटतं मसाला थोडासा जास्त घट्ट झालेला आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. आता मटणाला दम देण्यासाठी कढईच्या कडेने गव्हाचं कणिक लावून घ्यायचं आहे. जसं आपण दम बिर्याणीला दम लावताना गव्हाचं कणिक लावून घेतो, सेम तसंच लावून घ्यायचं आहे. मंडळी, कढईला कणिक लावून झालेले आहे. आता वरून झाकण लावून घेऊया. झाकण हे चांगल्या प्रकारे लावून घ्या, आतली वाफ बाहेर आली नाही पाहिजे. कढईच्या झाकणाला वरच्या साईडला होल पण आहे, तो पण व्यवस्थित चांगल्या प्रकारे झाकून घेऊया. सगळ्यात आधी जाड असा तवा गॅसवरती ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपली कढई ठेवायची आहे. आता गॅस पेटवून घ्या. पहिले 5 मिनिट गॅस मोठा ठेवायचा आहे. 5 मिनिटानंतरनं एकदम लो ठेवायचा आहे गॅस. मंद गॅसवरती कमीत कमी 1.5 तास आपल्याला मटण शिजवून घ्यायचं आहे. हे बघा मंडळी, 1 तास कंप्लीट झालेलं आहे. आतमध्ये मटण शिजत आहे. अजून एक अर्धा तास आपल्याला असंच शिजवून घ्यायचं आहे. अर्ध्या तासानंतर आपण मटणाला चेक करूया. मंडळी, 1.5 तासानंतर एक 10 मिनिटासाठी वाफ सेटल व्हायला ठेवला होता. त्या 10 मिनिटानंतरनं आता कम्प्लिटली वाफ सेटल झालेली आहे. तर मंडळी, मटण चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे. तुमच्या टेस्टनुसार त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना टाकून घ्या आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. तर मंडळी, आपला हैदराबादी दम मटण रेडी झालेला आहे. मसाल्याचा वास तरी काय सांगू मंडळी तुम्हाला, एकदम भारी येतोय. अप्रतिम टेस्ट झालेली आहे. चला तर मंडळी, फटाफट प्लेटिंग करून घेऊया. तर मंडळी, तुम्ही आता कंप्लीट व्हिडिओ बघितलेला असाल. एकदम सोपा आहे, जास्त काही अवघड नाही आहे आणि यामध्ये फक्त आपला थोडासा वेळ जास्त जातो. मंडळी, वेळ गेला तर गेला, काही प्रॉब्लेम नाही. हा एवढा वेळ गेल्यानंतर आपल्याला अप्रतिम चवीचा हैदराबादी दम मटण जे भेटतं ना, त्याला कोणत्याही प्रकारचं तोड नाही आहे. तर मंडळी, कशी वाटली रेसिपी? बनवायला एकदम सोपी आहे ना? तर हैदराबादी दम मटण एकदम भारी झालेले आहे. टेस्ट पण एकदम अप्रतिम झालेले आहे. चला तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.